राधे राधे। आज मी नरेश तिवरे आपल्या सर्वांना वृंदावन मधील काही जे महत्वाचे मंदिर आहेत, स्पॉट आहेत, तीर्थक्षेत्र आहेत तर ते दाखवणार आहेत। फक्त हे तीर्थक्षेत्र नाही, मंदिर नाही तर याच्या पाठीमागचा खूप मोठा इतिहास आहे। कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी त्यांची ज्या काही लीला आहेत तर त्या अपरंपार अशा लीला साधारणतः 5000 वर्षापूर्वी ज्या त्यांनी लीला या ठिकाणी केलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी त्यांनी रासलीला असेल, निधिवन सारखं असं एक मंदिर, निधिवन सारखं असं जंगल असेल, त्यानंतर रमण रेती असेल, बाके बिहारी मंदिर असेल, यमुना घाट असेल, त्या ठिकाणी त्यांनी कालिया दोह केलेला आहे। असं अनेक खूप असंख्य अशा त्यांच्या लीला आहेत आणि त्या लीला पाहण्यासाठी मी नरेश तिवरे आज तुम्हाला या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला सर्व हे दर्शन दाखवत आहे। आता आपण जे वृंदावन मधील महत्वाचं मंदिर आहे ते म्हणजे बाके बिहारी ठाकूरजी मंदिर आहे, त्यांच्या दर्शनासाठी जातोच आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला वृंदावन मधील सर्वात महत्वाचं मंदिर ते म्हणजे इस्कॉन टेम्पल आणि प्रेम मंदिर जे श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में। मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में। श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में। मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में। श्यामान बसो वृंदावन में। मैं दर दर तुझको खोज रही, हाँ पल पल तुझको सोच रही। मैं हे इस्कॉन टेम्पल आहे। आता थोड्यात आपण इस्कॉन टेम्पल मध्ये जातो। येते इस्कॉन टेम्पलच्या बाजूला जर पाहिलं खरेदीसाठी या ठिकाणी तुम्हाला दुकानं आहेत। इस्कॉन मंदिरामध्ये जाण्यासाठी इस्कॉन मंदिराच्या बाजूलाच शू रॅक आहेत। हे आहे इस्कॉन मंदिर, भव्य दिव्य असं इस्कॉन मंदिर आहे। आतमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या साईडला जर पाहिलं तर म्युझियम आहे। हे आपण पाहतो, हे पूर्ण म्युझियम आहे। आतमध्ये पूर्ण श्रीकृष्णाचा लीला दाखवण्यात आलेल्या आहे आणि ते जर डाव्या बाजूला पाहिलं तर हरिनाम जप मंदिर आहे। या ठिकाणी तुम्ही कृष्णाचा हरिनाम जप करू शकता। आणि मुख्य मंदिर जर पाहिलं इस्कॉन मंदिरचं तर ते हे इस्कॉन मंदिर आहे। या मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर 24 तास आपण म्हणू शकतो श्रीकृष्णाचे भजन चालू असतं। सध्या या ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी मनाई आहे। जर केलं तर साधारणतः 1000 रुपये दंड आकारण्यात येत आहे, म्हणून आपण आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ किंवा फोटो नाही काढू शकत, परंतु बाहेरून आपण पाहू शकतो। वृंदावन जाऊंगी सखी ना लौट के आऊंगी। मेरे उठे विरह में पीड़ सखी वृंदावन। राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण आपण जे पाहतोय हे हरिनाम जप मंदिर आहे. हा पूर्ण इस्कॉन मंदिरचा परिसर आहे. समोर जर पाहिलं तर श्रीकृष्ण बालराम मंदिर म्हणजे इस्कॉन मंदिर आहे. आणि हे जे पाहतो हे आहे त्यांचं म्युझियम. इकडनं तुम्हाला एक्झिट आहे. इस्कॉन टेम्पलवरनं निघाल्यानंतर आपण सरळ प्रेम मंदिराकडे जाताना आपल्याला समोरच गणपती बाप्पा यांचं मोठा मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर हनुमंतरायांची सुद्धा मूर्ती आपल्याला जातानाच मिळते. इस्कॉन टेम्पल आणि प्रेम मंदिर यांच्या दोघांच्या हे मध्यभागी जर पाहिलं तर या दोन्ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि सरळ जर इस्कॉन टेम्पलवरनं सरळ पुढे गेलो तर सनसेटचा खूप छान असा वेळ आलेली आहे. व्ह्यू दिसतोय आपल्याला आणि समोरच प्रेम मंदिरसुद्धा आहे. तर आता आपण जातो प्रेम मंदिरमध्ये. आता आपण पाहतोय हे प्रेम मंदिरचं गेट. खूप भव्य दिव्य असं हे प्रेम मंदिर आहे. वृंदावन मधील सर्वात आकर्षक असं मंदिर, देखणं असं मंदिर, ज्या ठिकाणी हे मंदिर पाहण्यासाठी लाखो भक्त, श्रीकृष्ण भक्त लाखो हे पूर्ण भारतातूनच नव्हे तर पूर्ण जगामधून येत असतात. आणि ह्याच प्रेम मंदिरामध्ये आता आपण आलो आहोत. समोर पाहतो हे आहे प्रेम मंदिर. आणि प्रेम मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रेम मंदिराच्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा एक देखावा या ठिकाणी प्रेम मंदिराच्या ट्रस्टने किंवा वृंदावन समितीने या ठिकाणी देखावा हा निर्माण केलेला आहे. या देखाव्यामध्ये जर पाहिलं तर श्रीकृष्णाच्या ज्या काही लीला होत्या तर त्या लीलांचं दृश्य या देखाव्यामधनं या माध्यमातून केलेलं आहे. कालिया दोह, जेव्हा श्रीकृष्ण यांनी कालिया मर्दान किंवा कालिया नागाचं जेव्हा या ठिकाणी दोह केला तर तो सुद्धा प्रसंग या ठिकाणी त्यांनी रेखाटलेला आहे. पाठीमागे जर पाहिलं तर श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत, मित्रांसोबत गायी चरायला घेऊन जात असत, ते सुद्धा दृश्य आहे. त्यानंतर आपल्या सख्या गोपिका यांचं सुद्धा दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. असं असंख्य देखावे समितीने वृंदावन मधील प्रेम मंदिर या ठिकाणी रेखाटलेले आहेत. तरीही जो कोणी ही व्हिडिओ पाहत असेल त्यांनी नक्की आवर्जून या ठिकाणी भेट द्या. खूप नयनरम्य असं वातावरणामध्ये, परिसरामध्ये हे दृश्य रेखाटलेले आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतील इकडनं.
श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में। मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में। श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में। मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में। श्यामान बसो वृंदावन में। गोकुळामध्ये खूप असंख्य पद्धतीचं पाणी पडत होतं, पाणी होता. आणि तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे सवंगडी मित्रपरिवार सर्व गायी चरण्यासाठी जंगलामध्ये गेले असताना खूप असंख्य पाऊस पडत असताना त्यांना कुठे थांबण्यासाठी जागा नव्हती. तर तेव्हा त्यांच्याच मित्रांमध्ये असं ठरलं की काहीतरी करूयात आपण. आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की ठीक आहे, हे गोवर्धन पर्वत जे आहे तर हे गोवर्धन पर्वत आपण उचलूयात आणि त्याच्या खाली उभे राहूयात. तर तो प्रसंग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या पाठीमागची आणखी ही एक माहिती अशी आहे की हे जे गोवर्धन पर्वत जे आहे, हे गोवर्धन पर्वत दुसरं कोणतं नसून जेव्हा रामायणामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र आणि रावण यांच्यामध्ये जेव्हा काही युद्ध चालू होतं आणि त्या युद्धाच्या वेळी लक्ष्मण मूर्छित पडलेले, तेव्हा हनुमंतरायाने जो पर्वत आधी उचलला होता अमरबुटी म्हणून ज्या ठिकाणी औषधी वनस्पती आहेत, आणि ह्याच पर्वताने तेव्हा बोलले की मला सुद्धा प्रभू रामायणचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांचा स्पर्श जाणवायचा आहे. तर तेव्हा प्रभू रामानेच म्हटलं की ह्या जन्मामध्ये नाही पण पुढच्या जन्मामध्ये मी नक्की तुला माझं दर्शन देईल. आणि हाच तो गोवर्धन पर्वत आहे जो कृष्ण अवतारामध्ये गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण यांनी आपल्या करंगळीच्या नखावरती उचललेला. तर तो हा दृश्य या ठिकाणी समितीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे आपण पाहतोय श्रीकृष्ण यांनी आपल्या करंगळीच्या नखावरती हा गोवर्धन पर्वत उचललेला आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं सुद्धा या ठिकाणी एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य जे आकर्षक मंदिर आहे प्रेम मंदिर, त्याच्या लाईट्स पूर्णपणे आता थोड्या वेळात चालू होतील. पाठीमागे सनसेट होताना सुद्धा आपल्याला दिसतंय. वृंदावन मध्येच निधिवन म्हणून एक जागा आहे. या निधिवन मध्ये एकाच वेळी कृष्ण आपल्या गोपिकांसोबत रासलीला रचत असतो. प्रत्येक गोपिकासोबत एकच कृष्ण अलग अलग गोपिकांसोबत असतो. तेव्हाचा हा प्रसंग सुद्धा या ठिकाणी संस्थेने रेखाटलेला आहे. मध्यभागी जर आपण पाहिलं तर राधाराणी आणि श्रीकृष्ण आहेत आणि चारही बाजूला गोपिका आहेत, पण प्रत्येक गोपिकाच्या सोबत एक कृष्ण आहे. ही सुद्धा कृष्णाची लीलाच आहे. म्हणून तर हे वृंदावन जे आहे, वृंदावन पावनभूमी आहे, कारण या ठिकाणी श्रीकृष्ण यांनी प्रत्येक पद्धतीच्या लीला या ठिकाणी रचलेल्या आहेत. त्यातलाच हा एक प्रकार आहे. श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में। मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में। श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में। मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में। कृष्णाचे भक्त या ठिकाणी कृष्णाच्या भजनामध्ये तल्लीन नाचताना पाहतोय आपण.
शामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में। मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में। शाम बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल। जब मधुर मुरलिया बाजेगी, अधरों पर खुशियाँ साजेगी। जब मधुर मुरलिया बाजेगी, अधरों पर खुशियाँ। राधे राधे. वृंदावनमध्ये जेव्हा आपण परिक्रमा करतो तर परिक्रमा करताना आपल्याला माझ्या पाठीमागे जो मंदिर आहे गोविंद मंदिर, हे गोविंद मंदिर सुद्धा लागतं. आता आपण जात आहोत आपल्या या गोविंद मंदिरामध्ये. भव्य दिव्य असं हे गोविंद मंदिर आहे. गोविंद देव मंदिरचा इतिहास जर पाहायचं झालं तर हे आहे गोविंद खूप भव्य दिव्य असं हे मंदिर जर बघायला घेतलं तर टोटल या मंदिराचे 3 भाग येतात. त्यातले 2 भाग हे बंद आहेत आणि एक भागामध्येच आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात. अप्रतिम कलाकृती आपण पाहू शकतो. मंदिर 7 मंजिल का मंदिर था। कितने मंजिल का? 7 मंजिल का ये मंदिर था। इसके ऊपर में हर साल 1.25 मन घी का दीपक जलता था। इसका रोशनी आगरा और दिल्ली को दिखाई देती थी। 7 मंजिल का मंदिर था, 1.25 मन घी का दीपक जलता था। इसका रोशनी आगरा और दिल्ली दिखाई देती थी। मुसलमानों औरंगजेब ने ऑप्शन उठाया, ये किस चीज का रोशनी हो रहा है, इसका जानकारी करिए। जानकारी किया है तो वृंदावन में राजा मानसिंह गोविंद देव जी मंदिर के ऊपर में 1.25 मन घी का दीपक जलता है हर साल में, उसका रोशनी दिखाई दे रही है। उसके बाद में औरंगजेब मंदिर तोड़ने के लिए आया था। औरंगजेब मंदिर तोड़ने के लिए आया तो आंखों से अंधा किया। आया माने थोड़ी में हीरा दिया। वृंदावन बिहारी गोपाल कृष्ण की मूर्ति की थोड़ी में हीरा उनको दिया था। कहते हैं वृंदावन बिहारी और कामना पूरी करे हमारी। बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन। वो तो गली गली हरि गुण गाने लगी। मैं आप लोग किसके लिए वृंदावन वृंदावन बोल के आए हैं? आप घर में कथा भागवत होता है, बोलते हैं वृंदावन बिहारी लाल की जय। आज वृंदावन बिहारी कृपा हुआ।
जो वृंदावन बिहारी गोपाल कृष्ण का मेन देवल आ चुके हैं आप लोग। ये मूर्ति किसी कारीगर ने नहीं बनाया, ये मूर्ति निधिवन गार्डन से स्वयं प्रकट किया। स्वामी हरिदास जी महाराज तानसेन बैजू बाबा के गुरु थे। 19 साल यहाँ पर भजन किया निधिवन के अंदर में, वहां से मूर्ति प्रकट किया वृंदावन बिहारी। आप लोग के मराठी में बोलते हैं गोपाल कृष्ण का देवल, क्या बोलते हैं? गोपाल कृष्ण। तो इसी मंदिर से 4 धाम यात्रा प्रारंभ होती है, 4 धाम यात्रा प्रारंभ होती है। ये वृंदावन बिहारी गोपाल कृष्ण का मेन देवल है। यहाँ पर सभी हरि भक्तों को आधा घंटा दर्शन भोग प्रसाद पूजा करने के लिए मिलता है। भगवान श्रीकृष्णाने ज्या वनामध्ये रासलीला केल्या होत्या तो म्हणजे निधिवन, आणि त्याच निधिवनामध्ये आता आपण जात आहोत। निधिवन हे आणखी एका नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे तुळसीवन। इकडे पूर्वी खूप तुळस असायच्या। निधिवन आणि कुंजवन हे दोन्ही निसर्गरम्य स्थळ आजूबाजूलाच आहेत। संत श्री स्वामी हरिदास हे महाराज याच ठिकाणी संगीत आणि काव्यामध्ये या साधनेमध्ये रमत असत। आता आपण ज्या वनामध्ये जात आहोत जे निधिवन या नावाने ओळखले जातं, हे साधं सुद्धा वन नसून आज सुद्धा या वनामध्ये किंवा या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी या ठिकाणी येऊन रासलीला रचत असतात। याचा बऱ्याच लोकांना अनुभव सुद्धा आलेला आहे। आपण जे झाडं पाहतोय हे झाडं साक्षात गोपिका आहेत। याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि गोपिका यांचा सुद्धा रासलीला चालत असतात। आपण झाडांची रचना जर पाहिली तर जे नॉर्मली झाडं असतात तर त्या झाडांच्या रचनेप्रमाणे नाहीत। आपण पाहतो हे बघा किती वाकडी झाडं आहेत, सरळ झाडं नाही आहेत। भगवान श्रीकृष्ण गोपिकांसोबत अलग अलग रूपामध्ये या ठिकाणी रासलीला रचत असत। आता आपण जे कुंड पाहतोय हे कुंड जेव्हा रासलीला करत असताना गोपिकांना तहान लागलेली तर तेव्हा भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी ही विहीर बनवलेली आहे। ललिता कुंड याचं नाव आहे। ललिता कुंडाच्या सोबती जर आपण पाहिलं तर असे पूर्ण हे झाडं आहेत। पूर्वी खूप मोठं जंगल असायचं, परंतु आता जनसंख्या वाढल्या कारणाने या ठिकाणी जंगलतोड झालेली आहे। हे मुख्य मंदिर आहे, याला रंगमहल पण असं म्हणतात। असं म्हणतात की श्रीकृष्ण राधाराणी या ठिकाणी नेहमी येत असतात। आतापर्यंत खूप असे प्रकार आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाले आहेत। या ठिकाणी संध्याकाळी एक साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान पूर्ण हे वन आहे, पूर्ण वन बंद होतं आणि सकाळी 5 ते 6 वाजता हे वन चालू होतं। परंतु आपण जर इकडे पाहिलं तर या वनामध्ये एकही वानर नसतो, एकही पक्षी नसतो। असं म्हणतात की जेव्हा राधाराणी इकडे येतात तर त्याचा लख्ख प्रकाशामध्ये आपण आपल्याकडे ती क्षमता नाही आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतोय। कोणाला बासरीचा आवाज येणार, कोणाला या ठिकाणी पैंजणचा आवाज येणार, अशा खूप साऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि आपण सर्वजण ह्या वनाचा आनंद घेताना आपण या ठिकाणी पाहतो। ही वर्णिका आहे, वर्णिकासुद्धा या ठिकाणी, तसेच तिच्यासोबत असलेले आणखी लहान मुलंसुद्धा या वनाचा आनंद घेताना आपण पाहतोय। राधे राधे। वृंदावनमध्ये आल्यानंतर परिक्रमा करणं हे गरजेचं असतं आणि परिक्रमा करताना आज आम्ही सर्व भाविक परिक्रमा करायला निघालो आहोत। परिक्रमा करत असताना आता आम्ही आलो आहोत कैची घाट, म्हणजेच यमुना माचा डोह म्हणू शकतो, यमुना माचा घाट म्हणू शकतो। या ठिकाणी आता आम्ही येऊन पोचलो आहोत आणि आता आम्ही जातोय
आता आपण आलो आहोत जे प्राचीन कालिया नाग जे आहे तर त्या ठिकाणी आलेलो आहे, ज्या ठिकाणी श्रीकृष्ण यांनी कालिया नागाला श्राप दिला होता की तू पुढे जाऊन जसे मागे ओळशील आणि आम्हाला पाहशील तर तिथेच तुझं स्टॅच्यू होईल. तर त्या ठिकाणी आता आपण आलो आहोत. आता आपण आलो आहोत निधिवंतच बाजूला सेवाकुंज मंदिरामध्ये. हे सेवाकुंज मंदिराचा असा इतिहास आहे, राधे 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 राधे, की जसं नदीवरमध्ये श्रीकृष्ण आणि राधा याच्या रासलीला चालत असत. सो तसंच या ठिकाणी सुद्धा राधा राणी येत असत रासलीलासाठी. हे ते कुंजवन म्हणून आहे. सेवाकुंज मंदिर हे तेच आहे की ज्या ठिकाणी राधाकृष्ण एकही रूपामध्ये येऊन इकडे रासलीला रचायचे आणि निधिवनामध्ये ते सर्व गोपिकांसोबत रासलीला रचायचे. त्यांचे अनेक कृष्णाचे अनेक रूप त्या ठिकाणी अनेक गोपिकांसोबत असायचे, परंतु फक्त राधा राणी आणि श्रीकृष्ण याच कुंजमध्ये येऊन रासलीला रचत असत. श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में, मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में. श्यामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में, मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में. श्यामान बसो वृंदावन में. मैं दर दर तुझको खोज रही, हाँ पल पल तुझको सोच रही. मैं दर दर तुझको
बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन। रासलीला करत असताना माता ललिताला पाण्याची तहान लागली, तर त्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या बासुरीमधनं हा कुंड निर्माण केला, तर तो आहे हा ललिता कुंड। श्रीधाम गोदाविहार मंदिर मध्ये आता आपण आलो आहोत। हे जे गोदा मंदिर आहे, ये गोदा विहार है मंदिर। इसने पूरे वृंदावन को गोद ले लिया, इसीलिए इससे बोलते हैं गोदा विहार। ये मंदिर ने पूरा वृंदावन को गोद में ले लिया, इसके लिए ये मंदिर को बोलते हैं गोदा विहार। तर आपण पाहतोय की या ठिकाणी या मंदिराचं गोदा विहार नाव का पडलं, तर पूर्ण वृंदावन ह्या मंदिराने किंवा या संस्थेने पूर्ण घेतलं म्हणून इकडे याला नाव होतं। इकडे जर आपण पाहिलं तर पूर्ण जे नवग्रह आहेत, हे जे नवग्रह आहेत त्या ग्रहांचे या ठिकाणी आपल्याला दिसतात। चंद्रग्रह आहे, मंगळ ग्रह, पुढे आलो तर बुध ग्रह, शनी ग्रह, केतू ग्रह, राहू, गुरु आणि शुक्र ग्रह। म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक देवाची या ठिकाणी तुम्हाला इकडे माहिती मिळेल। ते जर समोर आलो आपण तर इंसान का तराजू म्हणजे आपण जे काही पाप पुण्य करतो तर ते आहे। चित्रगुप्त महाराज, भगवान गरुड गोविंदजी आहेत या ठिकाणी। ये कात्यायनी पीठ मंदिर है। यहाँ शंकर भगवान जब पार्वती जी को गोद में लेके गए थे, वो कान कट के गिर गया था, तो इसीलिए कात्यायनी पीठ के नाम से मंदिर बोला जाता है। अच्छा, ये पार्वती जी का मंदिर है। हाँ, पार्वती जी का कान का एक वो झुमका, अच्छा, तो कान का एक टुकड़ा गिर गया था, इसके लिए वो कात्या मंदिर बोलते हैं। पुराना मंदिर, पुराणा मंदिर। पीठों में से एक पीठ है। हाँ, कात्यायनी देवी आपल्या कात्यानिधी जी देवीची रूप आहेत ना नवरात्रीची, त्यातलं एक हे रूप आहे देवीचं। अच्छा अच्छा, कात्यायनी देवी। वृंदावन मधील कात्यायनी देवीच्या मंदिरामध्ये आता आपण आलो आहोत। कात्यायनी देवी मंदिर म्हणजे जे नवरात्रामध्ये 9 शक्तिपीठ आहेत, तर त्यापैकीच एक शक्तिपीठ म्हणजे कात्यायनी मंदिर। याचा पाठीमागचा इतिहास जर आपण पाहिला तर वृंदावनमध्ये जेव्हा कृष्ण रासलीला चालायचे तर तेव्हा भगवान शंकर सुद्धा म्हणाले की मला पण ह्या लीलेमध्ये भाग घ्यायचा आहे, परंतु या भाग घेण्यासाठी तिथे फक्त आणि फक्त लेडीजलाच परमिशन असायची। तेव्हा शंकर आणि पार्वतीने एका लेडीचं रूप घेऊन इकडे वृंदावनमध्ये ज्या कृष्ण भगवानच्या रासलीलेमध्ये सहभाग केला होता। जेव्हा शिवशंकर पार्वतीला गोदीमध्ये घेऊन चालत असताना त्यांच्या कानातलं एक भाग पडला याच ठिकाणी, म्हणून याला कात्यायनी देवी सुद्धा म्हणतात। आणि हे एक 9 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे कात्यायनी मंदिर। हे पूर्ण कात्यायनी मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे। कात्यायनी देवीचं जर आपण पाहिलं तर साधारणतः 2 इतिहास आहेत। एक इतिहास म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं, आणि दुसरा इतिहास असा आहे की जेव्हा सर्व गोपिका यांनी श्रीकृष्ण यांना आपला पती मानण्यासाठी कात्यायनी देवीकडे येऊन त्यांनी प्रार्थना केली होती, त्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली होती। तर हे ते एक प्राचीन मंदिर आहे कात्यायनी देवी मंदिर। वृंदावनमधील
सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे काच मंदिर. हे आहे श्रीकृष्णप्रमाणे परमधाम काच मंदिर. काच मंदिराच्याच मध्ये एक गुफा आहे ज्याच्यामध्ये त्यांनी श्रीकृष्णाच्या सर्व लीला या ठिकाणी कैद केल्या आहेत. श्रीकृष्ण जन्म. भक्त श्रावण कुमार हे जेव्हा आई वडिलांना घेऊन जात असत तेव्हाच आहे हे. वासुदेव जेव्हा श्रीकृष्णांना यमुने पार घेऊन जात असताना गोकुळामध्ये तेव्हाचं हे दृश्य या ठिकाणी सादर केलं आहे. शिवजीद्वारा बालकृष्ण दर्शन हे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. श्रीकृष्ण याने बकासुराचा वध केलेला आहे ते सुद्धा इकडे दाखवलं आहे. श्रीकृष्ण याने कालिया मर्दन जे केलं तर ते सुद्धा इकडे. विष्णू जेव्हा कृष्णाच्या दर्शनासाठी आले होते तर ते दाखवले इकडे. श्रीकृष्ण यांनी यशोदा मैयाला विश्वरूप दाखवलं की मी कोण आहे हे जेव्हा दाखवलं तेव्हाचा हा छायाचित्र. कामधेनू दूध पान लीला या ठिकाणी कामधेनू दूध पान लीला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीकृष्ण हे अभ्यासासाठी जेव्हा आपल्या ऋषींकडे जात असत तेव्हा. श्रीकृष्ण जेव्हा चोरी करायला माखन चोरी करायला जायचे तर तेव्हाच आहे माखन लीला. चिरहरण जेव्हा गोपिका यमुना नदीमध्ये आंघोळ करायला जायचे तेव्हाच हे वस्त्र घेऊन पळाले होते. जसं आपण काल ब्रह्मांड घाटला पाहिलं तर ते हे आहे चिरहरण लीला. सर्वात भक्ती कोण करत असेल तर ती म्हणजे मीराबाई आणि मीराबाईचा भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिले आहे. शुक्रदेव राजा परीक्षितेला जेव्हा भगवत कथा सांगत असताना ते आहे या ठिकाणी. श्रीकृष्ण जेव्हा गोपिकांसोबत रासलीला रचत असतात तेव्हाचा हा प्रसंग. नौका विहार यमुना नदी पार करत असताना जेव्हा नौकेमधनं श्रीकृष्ण गोपिकांना घेऊन जात असत ते दाखवले. पांडवांच्या पत्नी द्रौपदी यांचं वस्त्रहरण चिरहरण करत असतानाचं दृश्य या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. श्रीकृष्ण यांचे परम मित्र सुदामा यांचं जेव्हा मिलन झालंय तर ते दाखवण्यात आलं आहे. कृष्णाने मदत लावायला घेतलाय.
श्रीकृष्ण यांना युगल स्वरूप दाखवण्यात आलं आहे. श्रीकृष्ण यांनी राधांना अशा पद्धतीमध्ये वृंदावन परिक्रमा पूर्ण होते. सर्वांनी वृंदावन परिक्रमेसाठी किंवा वृंदावनामध्ये श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आणि श्रीकृष्ण ज्या काही लीला केल्या आहेत तर त्या लीला बघण्यासाठी जरूर वृंदावनला या. राधे राधे. राधे राधे. माझ्या पाठीमागे जे मंदिर पाहत आहेत हे जे मंदिर पाहतोय आपण तर हे आहे मदन मोहन मंदिर. यमुना घाटच्या किनारी आणि कालिया घाटच्या बाजूलाच हा मदन मोहन मंदिर आहे. मदन मोहन मंदिर हे एक गुप्तकालीन प्राचीन एका टेकडीवरती हे मंदिर आहे. असं म्हणतात की एक व्यापारीने हे मंदिर बनवलं होतं. मदन मोहन मंदिर कालिया घाट आणि यमुना नदीच्या किनारी असलेलं हे मंदिर आहे. आणि समोर जर पाहिलं तर समोर याच्या मुख्य जे मंदिर आहे बाके बिहारी मंदिर आणि पूर्णपणे वृंदावन सिटी जिकडं दिसते तिकडनं. आता आपण जातोय मुख्य मदन मोहन मंदिराचा. मदन मोहन मंदिराच्या पायथ्याशी आता आपण आलो आहोत. हे मदन मोहन मंदिराचं पूर्णपणे घुमट आहे. एक साधारणतः 2 प्रकार राहतात. दोन्हीही एक पिरामिड टाईपमध्ये आपल्याला दिसतं. मदन मोहन मंदिराच्याच डावीकडे जर पाहिलं तर इकडे तुम्हाला मिळतोय यमुना नदी आणि समोर जर पाहता तर ही आहे कालिया दोह घाट. आता तिकडे आपण थोड्याच वेळेत जाणार आहोतच. आता आपण आलो आहोत कालिया दाह मंदिरामध्ये. भागवतामध्ये किंवा पुराणांमध्ये याचा 2 उल्लेख दिसतात. त्याच्यामधलं एक उल्लेख असा आहे की जेव्हा हा कालिया नाग भयंकर विषधारी होता, भयंकर विष याच्याकडे असायचं आणि हा वृंदावनमधील सर्व लोकांना खूप त्रास द्यायचा. जेव्हा श्रीकृष्ण त्यांचे मित्र सवंगडी यमुना नदीच्या किनारी क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू, त्यांचा बॉल पाण्यामध्ये गेल्यानंतर सर्व लोकांनी म्हटलं की कृष्ण आता तुझ्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण तूच इकडनं आमचा बॉल काढू शकतोस. कारण या यमुना नदीच्या किनारी जाण्याची कोणाची हिंमत नाही, कारण आतमध्ये जर पाहिलं तर कालिया नाग आहे आणि हा खूप विषारी भयंकर असा स्वरूपात आहे. तर साधारणतः कृष्णाने याच गोष्टीची वाट पाहत होता. कृष्णाने यमुना नदीमध्ये जाऊन तो चेंडूसुद्धा काढला आणि त्यामध्ये जो काही कालिया नाग होता तर त्याचंसुद्धा दहनसुद्धा केलं. तर ती हीच जागा आहे, हेच ते पावनभूमी आहे की ज्या ठिकाणी श्रीकृष्ण हे जे कालीकंदम जे झाड दिसतं आपल्याला, याच कालीकंदम झाडावरती बसून खेळत असत मित्रांसोबत. कालिया मर्दनचं किंवा याचं 2 उदाहरण दिसतात की या ठिकाणी श्रीकृष्णाने कालियाला एक इकडे पकडून त्यांना एक सूचना दिली होती की तुम्ही जर वृंदावन सोडून गेलात तर तुमचा उद्धार होईल, परंतु तुम्हाला एक अट आहे का इकडनं जाताना तुम्ही सरळ मागे न वळून पाहता सरळ तुम्ही जा. जर जिकडेही तुम्ही मागे वळून बघाल तर तिकडे तुमचा एक स्टॅच्यू होईल असं त्यांना एक सांगितलं गेलं होतं. परंतु कालिया मर्दनाला असं वाटलं, कालिया नागाला असं वाटलं का आता मी पाण्यामधनं पुढे चाललो आहे तर आता कोणी मला बघायला कोण नाही आहे, म्हणून इथनं 3 किलोमीटरच्या अंतरावरती काल आपण जिकडे गेलो यमुना घाट आरती होते तर त्याच ठिकाणी जर पाहिलं तर तिथे
एक आणखी कालियाचं एक आपल्याला मंदिर दिसेल की त्या ठिकाणी त्यांचं प्रॉपरली स्टॅच्यू झालेला आहे. तर असं हे कालिया मर्दन दोह आहे. वृंदावनमधील मदन मोह मंदिराच्याच बाजूला हे कालिया दोह मंदिर आणि कलिकदंब हे वृक्षसुद्धा आहे. राधे राधे. आज आपण श्रीकृष्ण जन्मभूमी या ठिकाणी आलो आहोत. मथुरेमधील सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजेच श्रीकृष्ण जन्मभूमी. कंस राजाचा कारभार ज्या ठिकाणाहून चालायचा आणि ज्या ठिकाणी तो कैद करायचा, जिकडे त्यांनी आपल्या बहिणीला आणि आपल्या भाऊजींना कैद करून ज्या ठिकाणी श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता, तर त्या ठिकाणी आता आपण चाललो आहोत. आतमध्ये जाण्यासाठी हा मार्ग 2 मार्ग आहे. त्यातला हा एक मार्ग आहे, गेट नंबर 1 आणि गेट नंबर 2 हा दुसरीकडनं आहे. परंतु आतमध्ये गेल्यानंतर कदाचित मोबाईलला परमिशन नसेल, म्हणून आतमधल्या व्हिडिओज आपण नाही दाखवू शकत. पण जर आपण पाहिलं तर हे आहे श्रीकृष्ण जन्मभूमी आणि कृष्ण जन्मभूमीचा गेट नंबर 1. उत्तर प्रदेशमधील हे तीर्थक्षेत्र आहे, पावन तीर्थक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी साक्षात भगवान श्रीकृष्ण यांची पहिली लीला या ठिकाणी दाखवली गेली होती. आणि आता आपण जातो श्रीकृष्ण जन्मभूमी यांच्या दर्शनासाठी. आता आपण जातो श्रीकृष्ण जन्मभूमी या ठिकाणी. श्रीकृष्ण जन्मभूमी या ठिकाणी जाण्यासाठी जर आपण पाहिलं तर हा परिसर आहे, अगदी स्वच्छ असा परिसर आहे. कुठे आपल्याला घाण वगैरे दिसत नाही असा हा परिसर आहे. या ठिकाणी प्रत्येक घराच्या पुढे ही इलेक्ट्रिक वायर लावलेली आहे. ही इलेक्ट्रिक वायर का लावले हा बरेच लोकांना प्रश्न पडतो. तर याच्या मागे कारण असं आहे की ह्या ठिकाणी माकडं वानर खूप आहेत आणि हे घरामध्ये गेल्यानंतर सर्वांना त्रास देत असतात. कपडे किंवा ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंची नासधूस करत असतात. म्हणून हे साधारणतः इलेक्ट्रिक वायर लावलेले आहेत, जेणेकरून इकडची माकडं जी आहेत ती घरामध्ये प्रवेश करणार नाहीत. त्यांना नॉर्मल करंट लागतो, हाय पॉवरचा करंट लागत नाही, नॉर्मल करंट लागतो. म्हणून इकडे ही बंदोबस्त, ही व्यवस्था त्यांनी सेफ्टीसाठी केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा श्रावण महिन्यामध्ये रात्री 12 वाजता अष्टमीला जो जन्म झाला ते ठिकाण म्हणजे हे मथुरा आहे. ते ठिकाण प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळणार आहे, तिथलं दर्शन आपल्याला होणार आहे. मोबाईल बॅग काही आतमध्ये नेऊन देत नाही. सर्वांनी कोणाच्या तरी एका मोबाईल बॅगेमध्ये 10-10, 5-5 जणांनी असे एकत्र मोबाईल सर्वांनी जमा करा आणि मग तिथं लॉक रूम मध्ये आहे ते ठेवू आणि पुढे जाऊया. मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी या ठिकाणी काही वस्तू मिळतात, वस्तूंची दुकानं आहेत. हे मुख्य गेट नंबर 3 आहे श्रीकृष्ण जन्मभूमीचा. आतमध्ये दर्शनासाठी ही लाईन लागलेली आहेत आणि प्लस चेकिंगसुद्धा. आतमध्ये असं आपल्याला प्रवेश नाही. आपल्या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तर या सर्व वस्तू आपल्याला या ठिकाणी सामान घर किंवा लॉकर रूम जे आहे या लॉकर रूममध्ये आपल्याला